श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्ही कसे आहात? सर्व स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल असे मी स्वामीचरणी हे प्रार्थना करते. तर होळीनिमित्त, हुताशनी पौर्णिमेनिमित्त, होळीनिमित्त कधी साजरी करायची, हुताशनी पौर्णिमा कधी चालू होत आहे, कधी संपत आहे, होळी कधी साजरी करायची, हे सर्व हा सर्व व्हिडिओ मी तुम्हाला अगोदर बनवून टाकलेलाच आहे. पण होळी दिवशी आणि पौर्णिमे दिवशी आपल्याला एक दीपदान करायचं आहे. तर ते दीपदान केल्यामुळं आपल्या घरातली लक्ष्मी टिकण्यास आणि अष्टलक्ष्मीची प्रसन्नता आपल्यावर होण्यास मदत होते. त्यामुळे आपल्याला पौर्णिमे दिवशी आपल्याला एक दीपदान करायचं आहे. तर ते दीपदान कसं करायचं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत बघा. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि नवीन जे कोणी आहेत माझ्या चॅनलवर त्यांचं माझ्या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर होळी दिवशी, हुताशनी पौर्णिमे दिवशी, होळी दिवशी आपल्याला सर्वप्रथम उठल्यानंतर घराची साफसफाई, स्वच्छता करायचं आहे. आणि आपले स्नान करून घ्यायचे. स्नान झाल्यानंतर आपल्याला जे काय आहे रोजची सेवा करायची आहे. रोजचे जे तुमचं जे रूटीन आहे ते करायचं आहे. त्याच्यासोबत तुम्हाला आपला मुख्य जो दरवाजा आहे तो दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आणि आपला उंबरा पण आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आणि मेन दरवाजा तुम्ही पुसल्यानंतर तुम्हाला गुलाल लावायचा आहे दरवाजाला. ओला करून नाही, कोरडाच गुलाल तुम्हाला दरवाजाला असं पुसायचं आहे. जे लागला तेवढा लागेल, नाही लागला खाली थोडा पडला तरी चालेल. तर गुलाल नक्की दरवाजाला लावायचा आहे. आणि आपल्याला जे तुम्ही डेली करता ते हळदीचं लेपन उद्या नक्की उंबऱ्याला लावायचं आहे पौर्णिमे दिवशी. आणि हळदीचं लेपन लावून झाल्यानंतर त्यावर सुद्धा तुम्हाला थोडासा गुलाल लावायचा आहे. आणि उंबऱ्याची हळदी कुंकू लावून, हळदी कुंकू फूल अक्षदा वाहून पूजा करून घ्यायची आहे. नंतर तुमची घरातली वगैरे पूजा झाल्यानंतर तुम्हाला एक म्हणजे काय करायचं आहे माहिती आहे का, एक दिवा घ्यायचा आहे. एक दीपदान आपण अमावस्येला पौर्णिमेला करतोच. आणि हे जे तुम्हाला, आणि हे दीपदान तुम्हाला हे सकाळीच करायचं आहे. कारण हा वर्षातून एकदाच योग येतो. होळी आणि पौर्णिमा हा वर्षातून एकदाच योग येत असतो. त्यामुळे ह्या दीपदानाला खूप महत्त्व आहे. आणि हे दीपदान केल्यामुळं आपल्या घरातली लक्ष्मी टिकण्यास मदत होते. कसं असतं माहिती आहे का, काही जण म्हणजे गरीब असतात, थोडीशी पगार असते पण त्यामध्ये ते खुश असतात. आणि काही ठिकाणी कसं असतं माहिती आहे का, भरपूर पैसा, 1-2 लाख पगार असते पण पैसा टिकतच नाही. अगदी 10-15 तारखेपर्यंत तुमचा पगार संपून जातो आणि महिन्याच्या शेवटी तरी तुम्ही एकदम भिकारी होता, तुमच्याकडे काहीच नसते. असं म्हणजे त्याला म्हणतं कसं, कमवणारा 1 किंवा 2 व्यक्ती असतो आणि पैसे जाण्याला 10 मार्ग असतात. म्हणजे लक्ष्मी ही चंचल असते, कधी ती स्थिर राहत नाही. तर लक्ष्मीला स्थिर राहण्यासाठी, लक्ष्मी स्थिर राहावी, लक्ष्मीची कृपा आपल्यावर, अष्टलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, ह्यासाठी छोटे छोटे आपल्याला उपाय करावे लागतात. उपाय केले तरच लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहते. आणि जे उपाय मी तुम्हाला सांगते ते केंद्रातलेच असतात, ते प्रभावी असतात. याचा उपाय म्हणजे याचा फायदा 100% होतो. तर काय करायचं आहे मग तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे स्नान झाल्यानंतर स्वच्छ उंबरा दरवाजा पुसून घेणे, उंबऱ्याला गुलाल लावणे आणि दाराला गुलाल लावणे, उंबऱ्याला हळदीचे लेपन लावणे, हळदीचे लेपन झाल्यानंतर त्यावर सुद्धा गुलाल लावणे. आणि तुम्हाला एक पंती घ्यायची आहे. जे कोणतं अवेलेबल तेल असेल ते तेल त्यामध्ये टाकायचं आहे. आणि वात ही 2 वाती आपण करतो, त्या 2 वातीची वात एक करायची असते. 2 वाती मिळून एक वात बनवायची असते. आणि वात थोडी बनवताना लांब बनवा. कारण आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे उंबऱ्याच्या मधोमध ठेवा, किंवा लेफ्टला ठेवा किंवा राईटला, डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला ठेवा. कारण म्हणजे तिथेच ठेवायचं असं काही नाही, पण तुम्हाला मधोमध ठेवल्यानंतर जायला यायला त्रास होईल. किंवा राईटला ठेवलं तर तुम्हाला राईट साईडनेच तुम्ही दरवाजातून जात येत असाल, लेफ्टला ठेवलं तर लेफ्ट, जिथे तुम्हाला सहज म्हणजे त्रास होणार नाही, आपल्याला होणार नाही, बाहेरच्यांना शेजाऱ्यांना होणार नाही असं. हे बघा, म्हणजे मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगते की आपण जे काही सेवा तोडगे जे काही करतो
त्याचा त्रास दुसऱ्याला झाला नाही पाहिजे. हे असं असेल तरच त्याचं फळ आपल्याला भेटतं. तर जिथे आपली वर्दळ नाही, ज्या साईडने आपण जाये करत नाही, त्या ठिकाणी उंबऱ्यावरच हा दिवा ठेवायचा आहे. तुम्ही फ्लॅटमध्ये राहता तर मेन डोअर असतं आणि सेफ्टी डोअर आणि एक मेन डोअर असतं. तर सेफ्टी डोअरच्या आणि मेन डोअरच्या मध्ये उंबरा असतो, तर त्या उंबऱ्यावर तुम्हाला ते ठेवायचं आहे, लेफ्ट राईट किंवा ते. आणि दिवा लावत असताना कसा लावायचा आहे, दिवा तुम्हाला दोन्ही साईडनी प्रज्वलित करायचं आहे. दोन्ही साईडनी एका वातीची दोन वातीची एक वात करायची आहे. दिव्यामध्ये पंतीमध्ये तेल टाकायचं आहे. शक्यतो जेवढा मोठा असेल तेवढा दिवा तेवढा चालेल. आणि तो विजला तर काही होणार नाही. तर विजला बाबा अपशकुन झालं का असं काही नाही, कारण दरवाजामध्ये हवा येतेच, दिवा विजतोच. शक्य होईल तेवढं राहिलं तर चांगलं, नाही राहिला तरी काही हरकत नाही. तर दिवा पूर्व पश्चिमेला आपलं म्हणजे दिवा आपण पूर्वेला प्रज्वलित केला तर दुसरी साईड ही पश्चिमेला झाली पाहिजे. पश्चिमेला प्रज्वलित केला तर दुसरी साईड हे म्हणजे पूर्वेला झाली पाहिजे. तर पूर्व पश्चिम दिशा असते ना, तसा आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. पुढच्या साईडने आणि पाठीमागच्या साईड आपल्याला दोन्ही साईडने दिवा प्रज्वलित करायचा आहे. ह्या दीपदानाला खूप महत्त्व आहे. ह्या दीपदानामुळे आपल्या घरात लक्ष्मी येण्यास आणि लक्ष्मीची प्रसन्नता होण्यास मदत होते आणि लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हे दीपदान केलं जातं. कारण याला काही वेळ लागत नाही, याला काही जास्त खर्च पण सॉरी, आणखीन एक तुम्हाला मी सांगायचं विसरले. दिव्यामध्ये तुम्हाला 11 अख्खे काळे उडीद टाकायचं आहे तुम्हाला. ह्या उडदाला महत्त्व, सॉरी क्षमा असावी मी विसरली. 2 वातीची एक वात, पंतीमध्ये तेल आणि त्यासोबत तुम्हाला उडीद टाकायचे 11 काळे उडीद टाकायचं आहे. तर या उडदाला पण खूप महत्त्व आहे. हा दीपदान खूप महत्त्वाचा आहे. तर उडीद घालायला विसरू नका, अख्खे उडीदच तुम्हाला टाकायचं आहे. नसेल तर तुम्ही आणून घ्या, कारण ह्या उडीद टाकण्यालाच खूप महत्त्व आहे. आणि दिवा दोन्ही साईडने तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याला फूल अक्षदा लावून अर्पण करून पूजा करायची आहे. आणि प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला मनातल्या मनात प्रार्थना करायचं की हे लक्ष्मी माते, हे अष्टलक्ष्मी माता, तुम्ही माझ्या घरामध्ये प्रवेश करा आणि स्थिर राहा आणि माझ्यावर तुमची कृपा असू द्या, अशी ही मनातल्या मनात आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि दिव्याच्या पाया पडायचं आहे ना आणि दिव्याचा आशीर्वाद घ्यायचा आहे. बस एवढीच तुम्हाला सेवा करायची आहे. मागे पण मी सेवा पण सांगितले, उपाय पण सांगितले. जेवढे म्हणजे प्रत्येक मी सांगेन आणि तुम्ही करावंच असं काही नाही. तुम्हाला जितकं जमेल, जेवढं जमेल तेवढं तुम्ही करा. पण शक्यतो जेवढं जमेल तेवढं करा तुम्ही. असं नाही की काहीच करायचं नाही, असं नाही. जेवढं जमेल तेवढं करा तुम्ही. आणि जास्त स्ट्रेस घेऊन मला हेच करायचं ते करा असं नका करू. जेवढं जमेल तेवढं करा. पण हा दीपदान नक्की करा आणि हा सकाळीच करा. कारण ब्रह्ममुहूर्तावर पण तुम्ही केला तर चालेल किंवा मॉर्निंगला 10 वाजण्याच्या आधी केलं तरी चालेल, पण सकाळीच करा. तर आजची सेवा मी स्वामीचरणी रुजू करते आणि तुमचा निरोप घेते. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.